तुम्हाला वाटतं कान टोचणं ही फक्त फॅशन आहे किंवा सोन्याचे दागिने घालण्याची हौस? अजिबात नाही. हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक असलेल्या कर्णवेद मागे एक जबरदस्त आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य दडलं आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ऋग्वेदात याबद्दल एक शक्तिशाली मंत्र आहे, भद्रम कर्णेभि शृणुयाम देवः. याचा अर्थ, हे देवा, आमच्या कानांनी आम्ही फक्त शुभ आणि पवित्र गोष्टीच ऐकाव्यात. हे कान म्हणजे फक्त अवयव नाहीयेत, तर ते तुमच्या शरीरातील ज्ञानाचे द्वार आहे. आता यामागचं सायन्स बघा. कान जिथे टोचला जातो तो पॉइंट एक नैसर्गिक ॲक्युप्रेशर केंद्र आहे. हा पॉइंट दाबला गेल्यावर तो थेट मेंदूच्या 2 भागांना जोडतो, ज्यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्ती अनेक पटीने वाढते. आपल्या पूर्वजांचं हे ॲडव्हान्स सायन्स तुम्हाला आवडलं का? अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. यात एक नियम आहे जो 90% लोकांना माहीत नाही. मुलाचा नेहमी उजवा कान आधी टोचला जातो आणि मुलीचा डावा. का? कारण उजवा कान पुरुषत्व आणि सूर्याची ऊर्जा दर्शवतो, तर डावा कान स्त्रीत्व आणि चंद्राची शीतलता. आयुर्वेद सांगतं की मुलींचा डावा कान आधी टोचल्यानं त्यांची मासिक पाळी नियमित राहते आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुधारते. शिवाय यामुळे मुलांना अँक्झायटी, भीती आणि OCD सारख्या मानसिक त्रासांपासून दूर ठेवता येतं. म्हणूनच कर्णवेध हा फक्त दागिने घालण्याचा सोहळा नाही, तर ही एक प्राचीन ब्रेन ॲक्टिव्हेशन थेरपी आहे. आपल्या संस्कृतीचा हा वारसा तुम्हाला कसा वाटला?